इंटरेस्ट याला सुरुवात केली होती. त्याचे 3 लेक्चर झाले आपले. आणि आता त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, सरळ व्याज. सरळ व्याजचे बेसिक आपण बघितले आणि त्याच्यामध्ये आता आपण पुढचा जो भाग आहे त्याचा की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो चक्रवाढ व्याज. जसं चक्र वाढत जातं काळाचा, म्हणजे जसा वेळ वाढत जातो तसा त्याच्यावर इंटरेस्ट वाढत जातो, म्हणजे त्याचं मुद्दल वाढत जाते आणि म्हणून त्याचा इंटरेस्ट म्हणजे त्याच्यावरचं व्याज वाढत जातं. असा तो आज टॉपिक आपण सुरू करणार आहे. तर याच्यामध्ये बेसिक काही गोष्टी आधी बघू आणि मग त्याला शॉर्टमध्ये कसं सोडवतात, त्याचे फॉर्म्युले कुठले आहेत ते सर्व आपण इथे बघू. एक पहिले हे बघू आपण, त्याच्यामध्ये त्याचं बेसिक काय ते बघू. बघा एक मिनिट. बघा तर सिंपल इंटरेस्ट काय होतं आपला, की मुद्दलावर व्याज लागतं. मुद्दलावर व्याज लागतं म्हणजे काय, जे काही पैसे आपण घेतो, जे काही उधार घेतलेले असतात किंवा दिलेले असतात त्याच्यावर जे मिळतं किंवा आपण ज्याला देतो त्याला म्हणतात व्याज. ते कशावर असतं, नेहमी ते मुद्दलवर असतं. म्हणजे कुठलंही व्याज जे असेल कुठल्याही वर्षाचं असेल, 4 वर्षासाठी घ्या, 5 वर्षासाठी घ्या, किती मल्टिपल वर्षासाठी घ्या, तर ते कुठलंही व्याज जे असेल ते कोणावर लागलेलं असेल तर ते मुद्दलावर जे आधी घेतलेली असेल त्याच्यावर. पण चक्रवाढ व्याजमध्ये तसं नसतं. याच्यामध्ये समजा तुम्ही 1,000 रुपये घेतलेले आहेत आणि आज त्याच्यावर काहीतरी व्याज लागलं, 1 वर्षाने काहीतरी व्याज लागलं, तर ते मुद्दलावर लागेल. 1,000 रुपयावर 10% समजा, तर 1 वर्षाचं याचं लागेल, 1,000 वर लागेल. पुढच्या वर्षी काय होईल की दुसऱ्या वर्षाचं व्याज कशावर लागेल, तर ते मुद्दल आणि या वर्षाचं व्याज जे आलेलं असेल, म्हणजे मुद्दल किती होती आपली 1,000, ही मुद्दल आहे पहिल्या वर्षाची, आणि आपल्याला 1 वर्षानंतर 10% व्याज लागलं. 10% म्हणजे 100. म्हणजे आता एकूण किती रुपये भरायचे आपल्याला, 1100, पण नाही भरले. मग पुढच्या वर्षी जे व्याज लागणार आहे ते यावर लागेल. कशावर लागेल, यावर. यावर म्हणजे जे मुद्दल आणि व्याज यांची बेरीज होईल आणि जे एकूण येईल, जे रास असेल पुढच्या वर्षीची, ती मुद्दल होऊन जाईल, पुढच्या वर्षीचा बेस होऊन जाईल, म्हणजे यावर तो लागेल. म्हणजे दुसऱ्या वर्षी जर तुम्ही दुसऱ्या वर्षी जर 10% व्याज लावलं तर ते 1,000वर 100 असे नाही लागणार, हे 1100वर 10% म्हणजे 110 असे लागतील. कळलं. म्हणजे जसं जसं वेळ वाढत जाईल तसं असं व्याज वाढत जाईल. ते व्याज जे असेल ते ॲड होत जाईल मुद्दलमध्ये, आणि ते ॲड झालेली मुद्दल म्हणजे जी रास तयार होईल प्रत्येक वेळेस त्याच्यावर हे टक्केवारी लागत जाईल, चक्रवाढ व्याज. म्हणून त्याला चक्रवाढ म्हणतात. चक्रवाढ, चक्र म्हणजे सायकल असते ना, जशी चक्र वाढत जाईल, जसं काळ वाढत जाईल तसं त्याचं वाढ म्हणजे व्याजाचं व्याजाची वाढ होत जाईल. कळलं. तर चक्रवाढ व्याज, याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड का म्हणतात याला, तर कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे ॲड होत जाणे. ॲड करतो ना आपण, कंपाऊंड करतोय 2 गोष्टी 3 गोष्टी अशा. याच्यामध्ये काय होतं की मुद्दल असते, त्याच्यामध्ये व्याज ॲड होत जातं म्हणून ते कंपाऊंड होत जातं, एकमेक त्याच्यामध्ये ॲड होत जातं ते. आता चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय, साधारण म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याजाचा फॉर्म्युला पहिला होता आपण, तो कसला होता की PRT/100, SIचा फॉर्म्युला होता. तो लक्षात घ्या. ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले नसतील आधी ते बघावं लागेल तुम्हाला, तर ते तुम्हाला कळणार आहे बरं का. आता बघा चक्रवाढ व्याजमध्ये बघू की त्याचा फॉर्म्युला काय असतो, तर CI म्हणतात, त्याला SI म्हणतात, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. तर CI बरोबर काय असतो, तर P1 + R/100 रेस टू T म्हणा, N म्हणा, कुठलंही म्हटलं तरी चालतं. बघा याच्यामध्ये PRT आहे, त्याच्यामध्ये PRT. आता बघा इथे P म्हणजे काय, P म्हणजे मुद्दल किंवा प्रिन्सिपल म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, प्रिन्सिपल. नंतर आर म्हणजे काय, दर म्हणतो ना आपण त्याला मराठीत, दर.
म्हणजेच त्याला म्हणतात रेट. टी म्हणजे काय, ती म्हणजे कालावधी, कालावधीचे टप्पे असतात ते टप्पे. आता चक्रवाढ व्याजमध्ये वेगवेगळे फरक आहे की ते वार्षिक लावलेलं आहे, 6 महिने लावलेले आहे, 3 महिने लावलेले आहे, पुढे कळेल आपल्याला. तर त्याचे ते टप्पे असतात, कालावधीचे टप्पे असतात. तर तो कालावधी घ्यायचा. चला एवढं फक्त याच्याने. आणि सी आय म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, ते कंपाऊंड इंटरेस्ट. तर हे झालं कसलं, सॉरी हे रासचं सूत्र आहे, सॉरी हे रासचं सूत्र आहे, रासचं सूत्र हे लिहून घ्या तुम्ही. सी आयचंही सांगतो, याच्यावर सांगतो मी तुम्हाला सी आयचं सूत्र. हे एक नोट डाऊन करून घ्या. ए म्हणजे काय, अमाऊंट. ए म्हणजे काय, अमाऊंट म्हणजे रास. सी आयचं सांगतो पुढचं सूत्र, ते सी आयचं लिहून देतो. हे ए महत्त्वाचं आहे. अमाऊंट म्हणजे काय, टोटल अमाऊंट म्हणजे मुद्दल अधिक व्याज जे एकत्र येते त्याला आपण अमाऊंट म्हणतो. मागच्या याच्यात सांगितलं तुम्हाला ए बरोबर पी अधिक एस आय होतं ना ते, तसं इथे ए बरोबर काय असेल, ए बरोबर याच्यावरनं आपण सी आयचा फॉर्म्युला तयार करू. यावरूनच सी आयचा म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला तयार करू. हा रासचा फॉर्म्युला आहे. चला बघा याच्यावरनं कसं तयार होतो. अमाऊंट बरोबर काय असते, अमाऊंट काय असते की मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज. याच्यामध्ये काय, अमाऊंट मुद्दल म्हणजे पी प्लस व्याज किती इथे, तर इथे कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणून सी आय म्हणू आपण. मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकले की एस आय लिहित होतो आपण तिथे, इथे काय लिहायचं आपल्याला, सी आय पी 1 + r/100 कोणी एन लिहितं, कोणी टी लिहितं, कुठलंही चालेल याला, फक्त तो कालावधी एक समजून घ्या. आता सी आय इथेच ठेवा, हा पी इकडे पाठवला तर काय होईल बघा, पी 1 + r/100 मायनस पी होईल. हा जो पी ए प्लस इथे तिथे गेल्यावर मायनस होईल, असं आलं. आता पुढे काय होईल बघा, सी आय बरोबर हा पी कॉमन आहे, दोघांमध्ये कॉमन काढा. मग या कंसामध्ये इथे कोण उरला, 1 + r/100 मायनस इथून पी कॉमन निघाला तर कोणीच उरणार नाही म्हणजे एक उरेल. तर हा सी आयचा फॉर्म्युला आहे. समजलं, सी आयचा फॉर्म्युला काय, पी हे कंसामध्ये मोठ्या बॉक्समध्ये छोटा कंस 1 + r/100 मायनस 1. बघा या पद्धतीने बघायचं आपल्याला. आधीचे लेक्चर कुठे भेटेल, ठीक आहे, त्यांनी अपलोड केले असतील, नसतील कदाचित म्हणून तुम्हाला दिसत नसतील, सांगतो मी त्यांना. पण ते 3 लेक्चर आधी बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे कळेल. पण इथूनही कळेल, थोडंफार लक्ष द्या इथे फक्त. हा फॉर्म्युला लिहून घ्या, हा आधीचा होता अमाऊंटचा, आणि हे म्हणजे काय, पूर्ण किती रुपये होतील त्याचा फॉर्म्युला. आणि सी आय म्हणजे फक्त व्याज किती असेल. तुम्ही हे जरी काढलं पूर्ण रक्कम, समजा 1000 रुपये घेतलेले आहेत तुम्ही, 10% व्याज आहे त्याला, 1100 रुपये उत्तर आलं, 1100. मग याचं उत्तर येईल 1100, म्हणजे मग व्याज किती असेल, तर टोटल उत्तर आलं 1100 आणि 1000 घेतलं होते, 1100 वजा 1000 असं आपण तिथे करणार. फॉर्म्युले लिहून घ्या आधी, नंतर मग सांगतो मी तुम्हाला की कसं कसं सोडवायचं असतं ॲक्च्युअलमध्ये. इथे टी लिहा बरं का, कोणी एन लिहितं, कोणी टी लिहितं, कुठलंही लिहिलं तरी चालेल. तर बघा हे 2 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे याच्यामध्ये. आता याला बेसिक सोडवलं कसं, आता प्रत्यक्ष आपण उदाहरणातून आपण शिकू. आणि एक लक्षात ठेवा की पहिल्या वर्षी कुठलीही रक्कम असेल तिच्यावरचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोघी सारखं असतं. का, कारण पहिल्या वर्षी जे व्याज लागतं, साधारणवर तर मुद्दलवरच लागणार आहे प्रत्येक वेळेस, पण चक्रवाढ व्याजवर जे व्याज लागतं ते मुद्दलवरच लागतं, म्हणजे पहिल्या मुद्दलवर, म्हणून ते सारखी असते ना, सरळ असो की चक्रवाढ व्याज असो, पहिल्या वर्षीची मुद्दल सारखी असते, म्हणून पहिल्या वर्षीचं दोघं व्याज सारखं असतं. समजलं, एक नोट करून घ्या त्याचं. आता इथे बघा, पहिला प्रश्न बघा, रुपये 10,000 मुद्दलावर 10% प्रतिवर्ष दराने 2 वर्षांसाठी चक्रवाढ व्याज किती होईल. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची आहे आणि शॉर्टमध्ये कसं सोडवायचं आहे, दोघं तिघं बघू आपण. समजलं,
ते दोघं ज्या पद्धती आहे ते बघू आणि जे सोपे वाटते तुम्हाला ते तुम्ही लक्षात ठेवा. बघा, पहिले तर सिंपल जे आपल्याला फॉर्म्युला दिला आहे त्याच्यामध्ये लिहू. फॉर्म्युला काय होता आपला आठवा, सी आय. काय विचारले इथे, इथे काय विचारले, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला सी आय बरोबर काय असतो, पी मोठ्या कंसात हा 1+r/100 रेज टू टी मायनस 1 होता इथे, असा फॉर्म्युला होता. चला किंमत टाका. पी किती आहे, मुद्दल किती दिलेली आहे, 10,000. हा पी दिलेला आहे 10,000. आता इथे 1+r किती आहे, आर 10%, 10/100 रेज टू टी, टी या 2 वर्षे -1. चला हे सोडवा. याच्यामध्ये आधी सर्वात मधला कंस सोडवायचा आहे, बॉडमासच्या नियमानुसार हे सोडवायचं आपण. चला, हे 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 10 1 10 आणि 1 11, 11/2 म्हणजे किती होईल तो, इथे लिहितो मी. 10,000 इथे लिहितो, 10,000 इथे 11/2चा वर्ग -1 झालं. आता हे 10,000 गुणिला इथे 11/10 आहे बरं का, 2 कुठून आलं. आता 11चा वर्ग 121 छेद 10चा वर्ग 100 -1 असं येईल. 100 इथे सोडवा, आहे किती येईल, 100 1 100, 121 वजा 100. 10,000 गुणिला 121 वजा 100 म्हणजे किती उत्तर येईल, 21/100. चला, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता हे 21 गुणिला 100 म्हणजे 2100. 2100 किती आला आन्सर, 2100 लिहून घ्या. हे सोडवलेलं कसं आहे, कॅल्क्युलेशन कसं केलं आहे ते व्यवस्थित बघा. यात काही अडचण असेल कॅल्क्युलेशनमध्ये तर विचारा, परत सांगेल. कॅल्क्युलेशनमध्ये काही अडचण असेल तर विचारा, परत एकदा सांगतो मी. आता बघा, याला शॉर्टमध्ये अजून कसं सोडवलं आता. गडबड झाली. बघा, तर याला शॉर्टमध्ये कसं सोडवायचं आता ते बघू आपण. काय दिलंय बघा, रुपये 10,000 मुद्दलावर 10% प्रतिवर्ष दराने 2 वर्षांसाठी चक्रवाढ व्याज किती होईल. याला सोडवण्याची पद्धत जी आहे ती कशी आहे बघा. आता जर हे सिंपल इंटरेस्ट असता, साधारण व्याज असतं, तर कसं सोडवलं असतं आपण, तर 10,000 10% प्रतिवर्ष, 10% प्रतिवर्ष आहे म्हणजे 2 वर्षासाठी किती टक्के झाले, 10% आणि दुसऱ्या वर्षी 10% म्हणजे किती, 10 आणि 10 20% झाले. मग आपण याची 20% काढले असते म्हणजे किती झाले असते, 10,000चे 20%, 10% होतात 1,000, 20% होतात 2,000. जे सरळ व्याज किती आलं असतं आपलं, 2,000 रुपये आलं असतं.
कळलंय? आता याला आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे, तर काय करायचं, मुद्दल लिहायची. मुद्दल किती आहे, 10,000. आता 2 वर्षासाठी म्हणजे पहिलं वर्ष दुसरं वर्ष. आता 10,000 वर टक्के किती आहे, 10%. दोघं वर्षी 10%, इथेही 10%, इथेही 10%. आता पहिल्या वर्षी काय होईल, हे जे मुद्दल असेल याच्यावर 10% लागतील. किती आहे मुद्दल इथे, 10,000 रुपये. याचे 10% काढा, मग याचे 10% होतात 1,001. इथे जरी पॉईंट केला आपण तर 10% होतील. किती होतील ते, 1,000. समजलं? मग हे टोटल रास किती झाली सांगा. आता टोटल किती रुपये होऊन जातील, किती होतील ते, 11,000 रुपये झाले. आता पुढच्या वर्षी 10% लागणारे, दुसऱ्या वर्षी ते व्याज लागणारे, ते कशावर लागेल, ते या मुद्दलवर नाही लागणार, या 10,000वर. आता जे काही एकूण रक्कम झालेली आहे तो त्याचा बेस होईल. हाच तो फरक चक्रवाढ व्याजमध्ये असतो. याची मुद्दल आता बदलली, समजलं? याचा बेस काय झाला आता, हा याच्यावरती 10% लागतील. मग याचे 10% किती होतात, 11,000चे. मग 1 पॉईंट इकडे आले तर किती होतील, 1,100. आता 2 वर्षानंतर किती होतील बघा, 12,100. तिसरं वर्ष असतं तर 10% याच्यावर लागले असते, म्हणजे 10%, 1,210 वाढले असते. समजलं? आता मला सांगा, पहिले 10,000 रुपये होते, आता टोटल 12,100 झाले. दोघातला फरक किती आहे, दोघातला फरक 2,100. वजाबाकी करा, किंवा बघा इथे 1,000 रुपये आणि इथे 1,100 रुपये, हे 2 वेळा व्याज आहे नाही, 1,000 आणि 1,100, म्हणजे टोटल व्याज किती, 2,100 रुपये. असं आपल्याला शॉर्टमध्ये सोडवायचं आहे. कळलं? लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा फरक बघा. काय दिलं इथे बघा, रुपये 5,000 मुद्दलावर 4% प्रतिवर्ष दराने 2 वर्षांसाठी मिळणारे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती. आता सरळ व्याज आपल्याला सरळ सरळ काढता येतो, की मुद्दल किती आहे, 5,000. चला सरळ व्याज कसं येईल, एक तर फॉर्म्युला टाका, PRT/100. सरळ व्याज किती आहे, 5,000 गुणिला आर किती आहे, 4%, 2 वर्ष, 100. असं करा. किंवा इथल्या इथे करता येते बघा, 4% प्रतिवर्ष, तर 2 वर्षांसाठी सरळ व्याज किती असेल, 4% एका वर्षासाठी, 2 वर्षांसाठी 8%. याचे 8% काढा, याचा 10% येतो 500, 1% येतो 50. समजलं? 1% म्हणजे 50, तर 8% किती झाले, 50 8, 5 8 40, म्हणजे 400 रुपये होतील. किंवा असं जरी सोडवलं तरी बघा, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 4 दुने 8, 8 गुणिला 50, 8 म्हणजे 40, म्हणजे 400 रुपये सरळ व्याज येईल, सरळ व्याज. समजलं? चक्रवाढ व्याज कसं येईल, चक्रवाढ व्याज आता सांगितलं तुम्हाला की 5,000 रुपये आहेत पहिलं वर्ष दुसरं वर्ष, दोघं ठिकाणी 4%चा दर आहे, दोघं ठिकाणी. समजलं? आता याला त्या फॉर्म्युल्यात जरी टाकलं तुम्ही, CIचा फॉर्म्युला लिहिला आपण, P बॉक्समध्ये, त्याच्यात छोटा कंस 1 + r/100t-1, तो जरी केला तरी, किंवा मग असा शॉर्टमध्ये सोडवायचा. आता इथे काय होतं, डायरेक्ट 4%, 2 वर्षाचे 8% असं म्हणवतं. चक्रवाढ व्याजमध्ये तसं नसतं, तिथे व्याज पहिल्या वर्षीचं येतं ते ॲड होईल, मग ते ॲड झालेल्या रकमेवर मग व्याज लागेल. हा फरक आहे. तर परत एकदा बघा, तर 5,000 रुपये आहेत, पहिल्या वर्षी 4% लावा, मग याचे 4% किती होतील, 5,000चे 4%. आता हे शॉर्टमध्ये काढता येतं आपल्याला, 10% असं, एक जर पॉईंट इकडे आला, 2 पॉईंट आले तर 1%. म्हणजे आता 1% जर 50 होत असेल तर 4% किती, 1 म्हणजे 50, 2 म्हणजे 100, 4 म्हणजे 200, म्हणजे 200 होईल. समजलं? हे ॲड होतील. मग दुसऱ्या वर्षासाठी किती रुपये होतील, 5,200. आता दुसऱ्या वर्षी परत 4% लागेल, 4% तोच दर आहे, समान दर आहे. याचे 4% किती होतात, तर बघा 10% 520, 1% 52, 1% म्हणजे 52, तर 4% म्हणजे किती, याचे चौपट करा, म्हणजे किती होतील ते, 208. करून बघा ते. मग हे किती आले बघा,
म्हणजे टोटल रुपये इतके होतील 5,408. पहिले 5,000 होते, आता किती जास्त आहे? 408 जास्त आहे, म्हणजे 408 व्याज आलं. समजलं? किंवा इथे बघा, इथे 200 आलं होतं, इथे 208, दोघी मिळून किती आहे? 408. असंही लिहिलं तरी चालेल. कळतंय? इथलं बघा, सरळ व्याज किती आहे? 400. चक्रवाढ किती आहे? चक्रवाढ व्याज 408. यातील फरक किती आहे? 8 रुपयाचा फरक आहे याच्यामध्ये. कितीचा फरक आहे? 8 रुपये. लिहून घ्या. दोघं मनातल्या मनात सोडवता येईल तुम्हाला, इतके सोपे. फक्त प्रॅक्टिस आधी करा, नंतर तुम्हाला कळेल. शॉर्टमध्ये कसं सोडवलं जाते ते बघा. चला बघा पुढचा प्रश्न. रुपये 8,000चे 5% प्रतिवर्ष दराने 1 वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती, जर व्याज अर्धवार्षिक पद्धतीने आकारले असेल? आता हे काय आहे ते नेमकं समजून घ्या. बघा, आता इथे जर दर अर्धवार्षिक पद्धतीने असं म्हणतो तो, हाफ इयरली. आता वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात ते. अर्धवार्षिक असेल, आता मागचे जे दर होते सगळे वार्षिक होते, म्हणजे वर्षासाठी 12 महिन्यांसाठी होते. आता इथे काय अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यांसाठी काय असेल ते विचारतोय तो. म्हणजे तसं त्याचा हप्ता भरायचा एक प्रकारे. पहिला हप्ता वर्षाने भरायचा होता, हा 6 महिन्याने भरायचा, असा त्याचा अर्थ घ्या. म्हणजे एक टप्पा किती झाला? एक जो भाग आहे कालावधीचा एक टप्पा, तो आला अर्ध वर्षाचा. आता लक्षात घ्या की याच्यात बदल काय काय होतील. बदल काय काय होतील ते आपण बघू. आता इथे सांगा की रुपये 8,000 रुपये आहेत, 8,000 रुपये मुद्दल आहेत. आता याच्यामध्ये किती वर्षासाठी पाहिजे? 1 वर्षासाठी आपल्याला चक्रवाढ व्याज पाहिजे. आता 1 वर्षासाठी जर 5% म्हणजे जे 5% काढले असते आपण 800, 10% आले असते 400, म्हणजे याचे 8,000चे 5% म्हणजे 400 रुपये येतात. 400 रुपये उत्तर आलं असतं आपलं. समजलं? 1 वर्षासाठीच काढायचं आहे. पण अर्धवार्षिक लावल्यामुळे काय फरक पडेल ते बघू आपण आता. आता अर्धवार्षिक लावलं म्हणजे आता 1 वर्षासाठी व्याज पाहिजे आपल्याला. कितीला? 1 वर्षासाठी. व्यवस्थित समजून घ्या. 1 वर्षासाठी आपल्याला व्याज पाहिजे. मग 1 वर्षासाठी व्याज म्हणजे अर्धवार्षिक जर घेतले तर अर्धवर्ष म्हणजे हाफ, अर्ध 6 महिने. एका वर्षात किती अर्धवर्ष मावतात ते आपल्याला बघायचं आहे. एका वर्षामध्ये किती अर्धवर्ष असतात? 6 महिने. किती असतात? 12 महिन्यांमध्ये 2 असतात. अर्ध अर्ध म्हणजे 1 होईल. म्हणजे किती टप्पे होतील 1 वर्षाचे? पहिलं टप्पा आणि दुसरा टप्पा, म्हणजे 2 टप्प्यांमध्ये ते व्याज लागेल. समजलं? हे पहिलं अर्धवर्ष आणि दुसरं अर्धवर्ष, म्हणजे टोटल मिळून काय झालं? 1 वर्ष आलं ना ते. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. समजलं? आता पहिल्या टप्प्यात काय केलं आपण? त्याला 1 वर्षामध्ये 2 टप्पे पडतील. समजलं? 1 वर्षामध्ये हे असे. समजलं? पहिला आणि दुसरा. समजलं? हे अर्धवर्ष आहे, अर्धवार्षिक. 1 वर्षासाठी आहे. व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे वर्षाचे टप्पे असे पडले. आता त्याने म्हटलं असतं त्रैमासिक. त्रैमासिक व्याज लावलं तर 3 महिने किती असतात त्याच्यात? 3 3 3 3 4 असतात, म्हणून 4 टप्पे लिहिले असतात. पण 1 2 3 4. समजलं? त्रैमासिक म्हटलं असतं तर जितके महिने किंवा हाफ इयरला वगैरे जे दिलेलं असेल त्याच्यानुसार त्याचे टप्पे पडायचे त्या कालावधीचे. आता बघा अर्धवर्ष किती आहेत मग? 1 आणि 2. आता इथे 5% प्रतिवर्ष दर आहे. 5% जो आहे तो प्रतिवर्षाचा दर आहे. पण आपण टप्पे कसे केलेले आहेत? आपण अर्धवार्षिक केलेले आहेत, अर्ध्या अर्ध्या वर्षाचे केलेले. आणि हा दर कशाचा आहे? प्रतिवर्षाचा आहे, म्हणजे 1 वर्षाचा आहे. म्हणजे 5% दर हा 1 वर्षाचा आहे. आता याला
इथे लावण्यासाठी काय करावं लागेल, तर 5% जो दर आहे त्याला अर्धा करावा लागेल, कारण अर्धवार्षिक लावायचं आहे ना आपल्याला. मग अर्धवार्षिकसाठी काय असेल, अर्धवार्षिकसाठी काय दर असेल, याचा अर्धा असेल, म्हणजे 2.5% असेल. समजला, कारण अर्धवार्षिकनुसार आपल्याला लावायचं आहे ना. परत बघा, मुद्दल आहे 8,000. आता व्याज अर्धवार्षिक पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला, पद्धतीने आकारायचं आहे अर्धवार्षिक पद्धतीने. 1 वर्षासाठी व्याज पाहिजे, 1 वर्ष चक्रवाढ व्याज. मग अर्धवार्षिक पद्धती म्हणजे 1 वर्षामध्ये किती अर्धवर्ष असतील, तर ते 1 आणि 2 अर्धवर्ष असतील. समजलं, 6 महिने 6 महिने असा त्याचा अर्थ आहे. मग 2 टप्प्यांमध्ये, याला म्हणतात कालावधीचा टप्पा. समजलं, 6 महिने 6 महिने, कळलं. तर हे 2 टप्पे होतील, एवढं समजलं. आता पुढे वार्षिक अर्धवार्षिक जर आपल्याला व्याज आकारणी करायची आहे, तर हे जो दर असेल तोही अर्धवार्षिक दिला पाहिजे आपण. पण इथे वार्षिक दर दिलेला, वार्षिक दर किती आहे, 5%. म्हणजे वर्षाला 12 महिन्याला 5%. मग 6 महिन्याला किती, तर मग अर्धा होईल तो, म्हणून 2.5% आला. समजलं, अर्धवार्षिक म्हणजे इथे किती टक्के दर लागेल, 2.5%. मग पहिल्या टप्प्यामध्ये 8,000 वर 2.5% लागतील, ते लावा. 8,000चे 2.5% किती होतात, तर बघा 8,000चे 10% म्हणजे 800 होतात. 10% म्हणजे 800. आता हे कुठे बघितलं आपण, हे आधी शिकले आपण कशामध्ये, पर्सेंटेजमध्ये. समजलं, शेकडेवारीमध्ये आपण शिकलेले. तर हे 8,000चे 10% किती होतात, 800. 5 किती होतील मग, 400. 2.5 किती होतील, 200. म्हणजे 200, म्हणजे पहिल्या अर्धवार्षिकला 200 व्याज लागलं. समजलं. आता हे 2.5% काय इथलेच कळलंय नाही, कळत नसेल तर विचारा बरं का. आता इथे किती आले मग, 8,200. किती रुपये आले, 8,200. या 8,200 वर परत इथे 2.5% लागतील, कारण आता काय झालंय, व्याज आणि मुद्दल याची एकत्रीकरण झालं आणि यामध्ये आता 2.5% परत ॲड होतील. मग या 2.5% कोणाचे, 8,000चे नाही, याचे. मग याचे 2.5% कसे होतील बघा, 10% होतील 820. 8,200चे 10% किती होतील, 820. 5 होतील, त्याचे अर्धे करा, 820चे अर्धे म्हणजे 410. आणि परत 5%चे अर्धे करा म्हणजे 2.5%, म्हणजे किती होतील, 410चे 2.5% म्हणजे 205. म्हणजे इथे व्याज येईल 205. म्हणजे किती रुपये होतील ते बघा आता, 5048, 8,405. आता मला सांगा, आधी 8,000 होते, आता 8,405 आहे, म्हणजे किती जास्त आहे, 405. म्हणजे हे झालं याचं व्याज, 405 टोटल व्याज. इथे 200 आलं आणि इथे 205. कळलंय. डायरेक्ट जर त्याने वार्षिक दर लावला असता, वार्षिकरित्या जर केलं असतं, तर 5% आलं असतं, 8,000चे 400 रुपये. पण इथे अर्धवार्षिक लावल्यामुळे काय झालं की 5 रुपये एक्स्ट्रा लागले, 405. समजलं. म्हणून जो दर आकारणी करतो त्याने टप्प्यानुसार केली तर त्याला त्याचा फायदा होतो. कळलं. हे व्यवस्थित सोडून घ्या, यात काही कळलं नसेल तर विचारा. पुढचा प्रश्न बघा. आणि
चला पुढचा प्रश्न बघा. दोन वर्षात एखादी रक्कम 10% प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजाने स्वतःच्या 1.21 पट होते, तर ती रक्कम किती होती? आता बघा, 2 वर्षात एखादी रक्कम 10% प्रतिवर्ष दराने व्याजाने स्वतःच्या 1.21 पट होते. आता बघा, स्वतःच्या 1.2 म्हणजे रास रास बघा दिलं काय ते व्यवस्थित बघा. रक्कम किती आहे समजा पी आहे, किती आहे रक्कम पी आहे. हे पी काय होते 2 वर्षानंतर स्वतःच्या 1.1 म्हणजे 1.1 पी पट म्हणजे गुणिला 1.21 गुणिला पी असे होते ते. म्हणजे याला आपण असं लिहू 1.21 पी अशी होते 2 वर्षानंतर. आधी किती होती पी दिली नाही ना, तीच विचारलेली पी होती. 2 वर्षानंतर किती झाली 1.21 पी झाली. समजलं इतकी झाली, कळलंय? तर ती रक्कम किती होती तर पी आपल्याला काढायचं आहे. आता बघा इथे दर किती आहे 10%. इथे परत काय दिलेलं आहे अजून 2 वर्ष दिलेलं आहे. आता बघा फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे, व्याज वगैरे दिलं आहे का इथे नाही. हे इतके पट होते, इतके पट होते म्हणजे काय 0.21. बघा रक्कम जर 100% असेल तर ती 121% होते. लक्ष आलं? तर बघा 1.21 पट पट म्हणजे किती असते, पट जर असेल तर त्याला गुणिला 100 करायचं म्हणजे ते टक्क्यांमध्ये मिळते. म्हणजे किती झाली ती 21% वाढते. समजलं किती वाढते 21%. आता इथे मला एक सांगा की रक्कम 121% होते 10% दराने. आता त्याला आधार काहीतरी दिला पाहिजे त्यांनी अजून. जर तुम्ही फॉर्म्युल्यात किंमत टाकली तर काय होईल ते बघू. बघा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. अमाऊंट आता ही अमाऊंटच झालेली आहे ना 1.21 पी जे टोटल अमाऊंट. एचा फॉर्म्युला काय पी 1 + r/100 रेस टू किती टी असा फॉर्म्युला आहे आपला. कसला एचा. मग आता एची किंमत काय होईल 1.21 पी. हा पी पी असेल 1 + r किती दिलेला आहे 10/100 आणि 2 वर्ष. आता हा पी गेला, हा पी गेला. समजलं? आता हिच्यातून काय मिळणार आपल्याला, काहीच नाही मिळणार. कारण हे जे उत्तर 1.21 हे जर सोडवलं तुम्ही तेच येणार उत्तर. कळलं? आता यामधून आपल्याला निष्पन्न काही होत नाही. अजून काहीतरी त्याला बेस पाहिजे होता, एखादा डाटा पाहिजे होता, तर तो आपल्याला काढता आला. म्हणून याच्यातून रक्कम निश्चित करता येत नाही. हा दर वगैरे विचारला असता इतकी पट होते आणि दर विचारला असता दर काढता आला असता आपल्याला, दिला नसता आणि म्हटलं असतं 2 वर्षात ती इतकी होते मग दर किती, मग ऑप्शनवरनं ते दर वगैरे काढला असता आपण. पण डायरेक्ट रक्कम काढण्यासाठी काहीतरी अजून त्याने एखादी माहिती दिली पाहिजे होती. यावरनं ते निश्चित करता येणार नाही आपल्याला. इथून बघा हे सगळं कट होऊन जाते, निघत काहीच नाही आहे. समजलं? त्याच्यामुळे आपल्याला इथे ऑप्शन काही आपलं रक्कम निश्चित करता येणार नाही. काही कळलं नसेल याच्यामध्ये तर विचारा. चला पुढचं बघू. चला प्रश्न वाचा व्यवस्थित. बघ, जर मुद्दल ₹2000 असेल आणि मिश्रधन 2420 असेल आणि कालावधी 2 वर्ष असेल तर चक्रवाढ व्याजाचा दर किती आहे? ए दिलेला आहे, पी दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे, दर विचारलेला आहे. आता मला सांगा की 2000 रुपये आहेत. ऑप्शनवर नाही करता येईल किंवा आपण फॉर्म्युल्यावरून करू. एचा फॉर्म्युला आहे आपला पी 1 + r/100 रेस टू टी.
ए किती दिलेला आहे 2420, पी किती दिलेला आहे 2000, 1 प्लस आर विचारलेला आहे रेस टू टी, टी किती आहे 2. आता बघा हा 2000 इथे येऊन जाईल, 2420 छेद 2000 बरोबर हे काय येईल 100 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू 2 असं येईल. समजलं. आता हे सोडू आपण, एक गेला एक गेला. चला याला परत कशाने भाग जातोय 2 ने जातोय, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे 121. आता आता हे जे याचा वर्ग आहे हे जर वर्गमुळात टाकलं तुम्ही असं तर काय येईल बघा, याला याला वर्गमुळात टाकलं तर काय येईल, हे दोघं सोडवा. हे वर्गमुळात टाकलं तर बाहेर येईल, हा 2 कट होऊन जाईल म्हणजे किती येईल इथे लिहितो मी 100 प्लस आर डिवाइड बाय 100. इथे 121चा बाहेर येईल 11, इथे येईल 10. समजलं आहे. आता 100 इकडे पाठवा, हा 1 0 1 0 जाईल, 10 इथे येईल म्हणजे 110 बरोबर 100 प्लस आर. 100 इकडे पाठवा मायनस होतील, 110 वजा 100 म्हणजे आर बरोबर 10 येईल. हे या पद्धतीने सोडवायचं. हे झालं याच्यानुसार फॉर्म्युल्यानुसार व्यवस्थित सोडवा. इथे कॅल्क्युलेशन कसं केलं आहे बघा व्यवस्थित, हे अडचण असेल तर विचारायच्यामध्ये. आता फॉर्म्युल्यावरनं कसं आपलं शॉर्टमध्ये कसं सोडवायचं ते एकदा सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. हे कळलं नाही, कसं सोडवलं बघा. फॉर्म्युल्यात किंमत टाकली, इथे 2420 अमाऊंट दिलेलीच आहे, 2000 पी प्रिन्सिपल दिला आहे, 1 प्लस आर बाय 100 रेस टू स्क्वेअर येतो. आता इथे हे सोडवलं, इथे उत्तर किती आलं 121 छेद 100. ही रचना कशी आली होती अशी बघा, 121 छेद 100 बरोबर 100 प्लस आर, हा 100 एक 100 असा आला ना तो छेद 100 आणि याचा स्क्वेअर आहे कारण हा तर इथे आला होता. आता याचा स्क्वेअर हटवायचा आहे तरच आपल्याला आर काढता येईल ना इथला, मग स्क्वेअर हटवण्यासाठी याला वर्गमूळ करावं लागेल. आता वर्गमूळ घनमूळ वगैरे ते पहिलं आपण घातांकाचं चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर याला अडवायचं आहे तर आपल्याला हे वर्गमुळात टाकावं लागेल. याला टाकलं उजवी बाजू म्हणजे डावी बाजूही टाकावी लागेल. आणि येते 121 कोणाचा वर्ग आहे 11चा म्हणजे बाहेर किती 11 छेद आहे 10 येईल बरोबर. हे 2 कॅन्सल होतील, हे जे त्याचा पॉवर आहे त्याचा जे घात आहे तो कॅन्सल होईल आणि इथे 100 प्लस आर बाय 100 असं येईल ते. समजलं. आता हेच सोडवलं, मग हा 100 इकडे पाठवला, इथे भागीला आहे ना तो इथे पाठवला, इथे आला समजा तो असा आला, मग 1 0 1 गेला, 11 गुणिला 10 110 होतील. आणि मग पुढचं माहिती तुम्हाला 110 बरोबर 100 अधिकार 100 इथे जाईल वजा बाकी होईल आणि 10 उत्तर येईल. हे कॅल्क्युलेशन असं होईल. समजलं. आता याला शॉर्टमध्ये कसं अंदाजे अंदाजे म्हणजे कॉमन सेन्सनं कसं सोडवायचं ते बघा. आता एक साधी गोष्ट आहे, मला सांगा मुद्दल किती आहे 2000, मुद्दल किती आहे 2000. आता मुद्दल 2000 आहे, याच्यामध्ये व्याज किती लागले, अमाऊंट टोटल 2420 आहे म्हणजे 2000 2420 होत आहे म्हणजे 420 रुपये काय व्याज आहे. समजलं. आता याची जर टक्केवारी काढली तुम्ही 420 2000च्या मानाने किती आहे तर हे बघा किती येते बघा 21% येते. हे 21% किती आहे 2 वर्षांचे, किती 2 वर्षांचे म्हणजे एका वर्षाला किती आले 10.5%. आता चक्रवाढ व्याजमध्ये कसं असतं की हे टक्केवारी वाढत जाते ना, व्याजावर व्याज लागलेलं असतं ते वाढलेली असते. आता 2 वर्षांचे 21% झालेले, एका वर्षाचे 10.5 10.5 म्हणजे कमी असतील ना मग त्याच्यापेक्षा टक्केवारी, कारण पहिल्या वर्षी काहीतरी टक्के लागले असतील, दुसऱ्या वर्षी त्या टक्क्यावर परत टक्के म्हणजे वाढलेले असतील. समजलं का. म्हणजे याच्या मागची घ्यायची मग. समजलं. मागची कोण आहे सर्वात जवळचं याच्या 10.5च्या, इथे कोण दिसते 10, किंवा 2000 रुपये आहेत, कोणता दर लावला की ते 2420 होतील 2 वर्षात. समजलं. मग 2000 वर 10% लावले तुम्ही, किती 2 वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष, 10% पहिले लावा, 2000चे 10% 200 होतील, 1 वर्षाने रक्कम होईल 2200. दुसऱ्या वर्षी 10% लावले तर याचे 10% होतील 220, हे किती होतील, हे 0 हे 2 हे 4 म्हणजे 2420 झाले 10%ने, बाकीचे याने होणार नाही ते.
समजलं, 2420 होत आहे. कुठून होत आहे? 10%ने. तर असं दोन पद्धतीने आपण सोडू शकतो. इथे कॉमन सेन्स वापरा आणि इथे फॉर्म्युल्यामध्ये ऑप्शननुसार चेक करा. समजलं? काही अडचण असेल तर विचारायच्यात. चला पुढचं बघा. बघा प्रश्न, ₹4,000वर 5% दराने 3 वर्षांसाठी मिळणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काय असेल? आता 5% दर आहे, 4,000वर 5% म्हणजे 5% एका वर्षाला, तर 3 वर्षासाठी किती होतील सरळ व्याज? 5 म्हणजे 15%. तर 4,000चे 15% किती होतात? 10% होतात 400, 5% होतात 200. बघा 10% किती होतील? 400, 5% किती होतील मग? 200. आणि 15% झाले ना, म्हणजे किती? 600. म्हणजे सरळ व्याज किती येईल याचं? सरळ व्याज किती येईल? 600 रुपये येईल. किंवा तुम्ही PRT/100 त्याच्यामध्ये काढा आणि सरळ व्याज काढा. 600 रुपये आलं, हे मनातल्या मनात येईल. चक्रवाढ व्याजसाठी आता हे 4,000 रुपये आहेत, 5% दर आहे, किती? 3 वर्ष, 1 2 3. आणि वार्षिकच इथे दिलेलं नाही आहे ना, अर्ध वर्ष वगैरे असं काही, म्हणजे वार्षिकच दर आहे, म्हणजे 1 2 3 टप्पेच होतील ते 3 वर्षांचे. मग 5% दरवर्षी लावा. मग आता पहिल्या वर्षी 5% लागले, याचे 4,000चे 10% होतात 400, 5% होतात 200, म्हणजे किती आले? 4,200. समजलं? आता पुढे 5% लावा, किती? याचे 5%, 10% होतील 420, 5% होतील 210, म्हणजे किती आले? 4,410. आता तिसऱ्या वर्षी 5% लावा, मग याचे 5% किती होतील? 10% होतील 441, आणि हे 220.5 5% होतील, म्हणजे किती येईल बघा? 4,630.5. आता इथे 4,000ची रक्कम 4,630.5 झाली, म्हणजे 630.5 हे चक्रवाढ व्याज आलं 630.5. सरळ व्याज किती होतं? 600, आणि हे किती आलं? 630.5. म्हणजे फरक किती आला दोघांचा? 30.5. 30.5 किंवा 50, दोघेपैकी कुठलाही लिहिला तरी चालेल. पुढचं बघा. बघा पुढचा प्रश्न बघा. एका निश्चित दराने 2 वर्षांसाठी ₹900चे चक्रवाढ व्याज ₹189 आहे, तर व्याजाचा दर किती? फॉर्म्युला बघा, व्याज चक्रवाढ व्याज दिलेले, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला P1+R/100⁻⁻1 असा होता. CI किती दिलेला आहे? व्याज 189, बरोबर. P किती दिलेला आहे? 900. 1+R किती आहे तोच विचारला आहे, 100. त्याचा किती वर्षांसाठी? 2 -1 आलं आहे. चला, हा 900 आता गुणीला इथे येऊन जाईल, भागीला येऊन जाईल.
इथे काय होईल बघा, इथे 100 एक 100 अधिक r छेद 100 चा स्क्वेअर -1 असं येईल. आता हे 9 दुने 18, 9 एक 9, 9ने भाग जातोय, 9 एक 9 0, 21/100 असं येईल. आता हे -1 इकडे येऊन जाईल म्हणजे प्लस होईल. तर हे कसं होईल बघा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन बघा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा. बघा आता 21/100 आहे, हा -1 इथे आला प्लस होऊन जाईल, 21/100 प्लस 1 असा होईल. आणि इथे काय उरलं, 100 अधिक r/100 चा स्क्वेअर झालं. आता हे सोडवा, 100 एक 100 आणि हा 21 म्हणजे 121/100. आता हे काय होईल, 100 प्लस r/100 चा स्क्वेअर. आता मागचं गणित जसं सोडवलं आपण, हा स्क्वेअर काढायचा आपल्याला, मग अंडर रूट करावं लागेल, दोघांचं वर्गमूळ घ्या. कारण स्क्वेअर घन असता तर घनमूळ घेतलं असतं, वर्ग येतं वर्गमूळ घेतोय. आता इथे काय उत्तर येईल मग, 100 प्लस r/100 बरोबर. इथे काय येईल, 121चा 11, 100 10. बघा हे परत 10 10 कट होतील, 10 इकडे 110 होतील, मग 110 आणि हा 100 इथे जाईल म्हणजे r बरोबर 10 येईल. सेम म्हणजे 10% दर. समजलं. हे झालं फॉर्म्युल्यात किंमत. फॉर्म्युल्यात फक्त इथे एक खबरदारी घ्यायची की कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. इथे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशनमध्येच खूप जणांना अडचण येते याच्यात. बघ आता याला जर ऑप्शननुसार सोडवायचं असेल तर कसं येईल ते बघा. बघ एक निश्चित दर आहे 900 रुपये, व्याज किती आलं पाहिजे 189. किती वर्षाचं, 2 वर्ष. हे पहिलं वर्ष दुसरं वर्ष. पहिला दर 8% जर लावला तुम्ही तर किती होईल बघा. तर पहिल्या वर्षी किती होईल, याचे 8% म्हणजे 1% होतो 9, 8 9 72 येतील. आता पुढच्या वर्षी काय होईल, 972 झाले, याचे 8% लागतील, याचा 1% होतो 9.72 म्हणजे 72चं 72 144 आणि प्लस काहीतरी थोडं फार होईल. म्हणजे उत्तर येऊ शकतं का, तर नाही, कारण 72पेक्षा थोडे जास्त असेल ना. आता 10% लावला समजा तुम्ही दर, हे 900 रुपये, हे पहिलं वर्ष दुसरं वर्ष, 10% दर लावला तर हे 10% 90 होतात, 990 झाले. आता दुसऱ्या वर्षी 10% लावा, हे 99 म्हणजे किती झाले, 9 9 2 18 1089. हे 900 होते, 1089 झाले म्हणजे 189 व्याज आलं. म्हणजे कुठे लागते ते 10 लावले, हे बाकीचे लावल्यावर ते येणार नाही. इथेही कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला वारंवार करावं लागेल कॅल्क्युलेशन. आता इथे करा, इथे कॉमन सेन्स जर वापरला तुम्ही तर तुम्हाला लवकर उत्तर येऊ शकतं. समजलं. बघा किंवा तुम्ही असं केलं बघा, 189 आहे 2 वर्षाचं व्याज म्हणजे 189 2 वर्षाचं, एका वर्षाचं किती आलं मग, याचा अर्ध करा. समजला. किंवा मग 900वर 189 म्हणजे किती टक्के होतात ते काढू आपण. 900वर 189 किती टक्के होतात, 2 वर्षाचे. 9 2 18 9 1 9 म्हणजे 21% झाले 2 वर्षाचे. 2 वर्षाचे 21%. एका वर्षाचे किती, 10.5. मग 10.5 उत्तर असेल का, नाही, याच्या आधीचं थोडंसं आधी, थोडं आधी कोण आहे, 10% 10.5च्या 10% असंही त्याला सोडवता येईल. लक्ष आलं. हे आता कळत नसेल तर तुम्हाला मग ते फॉर्म्युल्यातच किंमत टाकावी लागेल आणि फॉर्म्युला मग तो कॅल्क्युलेशन वगैरे त्याच्यामध्ये असेल. तर हे व्यवस्थित लक्ष द्या कसं सोडवलं ते. चला हा बघा, आता हा प्रश्न व्यवस्थित बघा.
एका वर्षाआधी 5% दराने 2,000 रुपये मुद्दलावर मिळणारे चक्रवाढ व्याज किती जर व्याज त्रैमासिक पद्धतीने आकारले असेल. आता बघा 5%चा दर आहे, त्रैमासिक 1 वर्षाआधी काढायचं आपल्याला, पण 1 वर्षात 3 मास, त्रैमासिक म्हणजे काय 3 मंथ, त्रैमासिक लावायचं आहे, क्वार्टरली समजलं. हाफ इयरली म्हणजे अर्ध, क्वार्टरली म्हणजे त्रैमासिक म्हणजे 1/4 समजलं. म्हणजे 12 महिन्याचे 1/4 किती होतील 3 महिने असा याचा अर्थ होतो. आता बघा मग 1 वर्षामध्ये 3 महिने किती असतात, 3 म्हणजे 4 असतात, 4 टप्पे पडतील. म्हणजे 1 2 3 4 टप्प्यांमध्ये ते व्याज लागेल. किती रुपयावर, 2,000 मुद्दलवर. किती टक्के, 5%, सगळ्या ठिकाणी 5%. आता मला सांगा 5% जो दर आहे तो वार्षिक आहे ना, वर्षाआधी 5% दर आहे. एक मिनटं, वर्षाआधी 5% दर आहे, तर त्रैमासिक दर किती असला पाहिजे, त्रैमासिक दर किती असला पाहिजे. वर्षाआधी जर 5% तर त्रैमासिक दर किती आहे, 6 महिन्याआधी, वर्षाआधी 12 महिन्याआधी 5%, 6 महिन्याआधी 2.5 आणि 3 महिन्याआधी 1.25 समजलं. म्हणजे प्रत्येक वेळीस 1.25. आता आपल्याला काय करायचं आहे, एक लक्षात ठेवायचं, जेव्हा असं आकारणी व्याज आकारणी दिलेली असेल तेव्हा तिच्यामध्ये टक्केवारी म्हणजे दर त्याला फोडायचं आहे आणि ह्या टप्पे किती येतील वर्षाने त्याला फोडायचं आहे, समजलं. आता इथे 1.25% लागतील. मग आता याचा 1.25% किती होतो तर बघा, 1.25% म्हणजे 1% आणि 0.5%, 0.5% आहे हा, समजलं का. मग 2,000चा 1.25% काढा, किती येईल, 2,000चे 1.25% किती होतील, 1% किती होईल 20, अर्धा टक्का किती होतील 10 आणि त्या अर्ध्याचा परत 0.5% म्हणजे किती होतील 5, म्हणजे 1.25% किती होतील 5 म्हणजे 25 झालं, 2,025. आता एक अंदाज लावू आपण. आता इथे 25 येईल, इथे 25 येईल, इथे 25 येईल, इथे 25, पण इथे वाढलेलं असेल म्हणजे आपलं उत्तर काय येईल 25. हे 100पेक्षा जास्त येईल. 100पेक्षा जास्त कोण कोण दिसतोय, सगळे दिसत आहेत. हे एक सोड म्हणजे हे उत्तर येणार नाही. आता इथे ठीक आहे, बघू आपण. आता इथे किती जास्त येईल ते बघू. आता 2,025 झाले. आता याचे 1.25% काढा, याचा 1.25% किती येईल, 1% झाला 20.25, म्हणजे याला 250 लिहिलं तरी चालेल. मग याचा 1% हा झाला. आता याचा अर्धा टक्का किती होईल, 10.125 असा होईल. आता याचा 5% किती होतील तर, सॉरी अर्धा नाही 0.5%, 0.5% किती होईल, याचा अर्धा करा म्हणजे 5 पॉईंट असा येतो तो, 6 पॉईंट असा. मग तो ॲड होईल याच्यात. चला किती आले, किती होतील ते 30, सॉरी हे 25 आहे, हां सॉरी 25.625 असं होईल त्या. म्हणजे किती होतील ते 0.625, हे 5 आणि 5 शून्य, अचाला 1, हे 502, हे 250.625. आता इथे बघा, इथे 50.625 2 टप्प्यांमध्ये झालेलं आहे. म्हणजे पुढच्या 2 टप्प्यांमध्ये 50.625 जरी घेतलं तरी किती येऊ शकतं बघा, 5 1 13 3 अचाला 1 म्हणजे 101.35. आता 101 मध्ये उत्तर येऊ शकते याचं. तर 101 कुठे दिसते तुम्हाला, फक्त इथे दिसते. आपण अंदाजे किती येऊ शकतं कॉमन सेन्सनं ते काढलं आहे, समजलं. त्याला ॲक्च्युअल जर सोडवायचं असेल तर याचा फॉर्म्युला काय तो बघा. याचा फॉर्म्युला काय काढायचं आपल्याला, व्याजचा फॉर्म्युला CI बरोबर P1 + R/100⁻⁻T−1. आता बघा CI किती आहे तोच विचारला आहे. P किती आहे 2,000, 1 + R किती आहे 5 चे 100चा
आता त्रैमासिक म्हणजे एका वर्षात किती टप्पे पडतील, टी म्हणजे किती कालावधी येतो तो, मग 4 टप्पे पडतील म्हणून इथे 4 घ्यायचं. -1 हे असं आपल्याला सोडवावं लागेल. 2000 हे 101, 5 1 5 2 10 म्हणजे 20 21/20 चा चौथा घात -1. आता हे सोडवावं लागेल आपल्याला मग, की 21 गुणिले 21 वगैरे हे कसे होतात ते बघावं लागेल आपल्याला. मग बरोबर इथे लिहितो मी 2000 इथे 21 किती वेळा गुणिला आहे, 21 गुणिला 21 4 वेळा आहे, आणि हे 20 गुणिला 20 21 गुणिला -1. आणि मग हे सोडवल्यावर आपल्याला ते ॲन्सर येईल. मग याच्यापेक्षा ते आपण जे शॉर्टमध्ये केलं होतं ते आपल्याला सोपं जातं. इथे कॅल्क्युलेशन वाढेल मित्रांनो, समजलं, कॅल्क्युलेशन वाढेल आणि ते मग आपल्याला जास्त त्रास होईल त्याचा, म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागेल. कळतंय? तर हे कळलं असेल तर बघा, किंवा उद्या परत एकदा सांगतो मी याच्यामध्ये काय असेल ते. चालेल. चक्रवाढ व्याज काय आहे त्याच्या आधी तुम्हाला सरळ व्याज हे कळलं पाहिजे. सरळ व्याजमध्ये काय काय शिकवले आपण ते आधी बघा, आणि या चक्रवाढ व्याजमध्ये बेसिक काय आहे ते बघा. याच्यावरचे गणित आपण उद्या परत एकदा रिपीट करू. हे विचारायचं आहे कोणाला? याच्यामध्ये काही अडचण आहे? ठीक आहे, थांबू आपण इथे.